आता 2026चं कॅलेंडर पाहिलं तर एक गोष्ट लगेच लक्षात येते. आपले मोठे सण जसं की दिवाळी किंवा रक्षाबंधन हे नेहमीपेक्षा चक्क 20 दिवस उशिरा येत आहेत. असं का बरं? हा 20 दिवसांचा फरक अचानक कुठून टपकला? तर याचं मुख्य कारण म्हणजे 2026 हे वर्ष नेहमीसारखा 12 महिन्यांचं नसून चक्क 13 महिन्यांचं असणार आहे. होय, 13 महिने. आता हा जास्तीचा महिना कॅलेंडरमध्ये कुठून आला आणि तो का गरजेचा आहे, यामागचं रहस्य खरंच खूप आश्चर्यकारक आहे. तर सगळ्यात आधी बघूया खगोलशास्त्रीय कॅलेंडर सुधारणा. म्हणजे हे नेमकं गणित काय आहे आणि ते कसं काम करतं ते पाहूया. बघा, या अतिरिक्त महिन्यामागे कुठलीही अंधश्रद्धा नाहीये, तर निव्वळ प्रगत असं खगोलशास्त्र आणि अत्यंत अचूक गणित दडलेलं आहे. आपले जे सण असतात ना, ते चंद्राच्या गतीवर आधारित चांद्र वर्षानुसार ठरतात, ज्यामध्ये साधारण 354 दिवस असतात. पण आपले ऋतू मात्र सूर्याच्या गतीवर म्हणजे सौर वर्षानुसार चालतात, ज्यामध्ये सुमारे 365 दिवस असतात.